आपल्या नोकरांसाठी ज्या खोल्या आहेत तिथं यांना पाठवा. म्हणजे यांची लायकी नसली तरी तिथंच राहायला द्या यांना. आणि हो, जेवायला घाला. जरा गोडाधोडाचं बघा. काय बळी जाण्यापूर्वी खायला घालावं म्हणतात. रावसाहेब थांबा. मुक्ताच्या घरच्यांना मी सोडतो. त्यासाठी कुणीही त्रास घेण्याची गरज नाहीये. आणि रावसाहेब नगरकर, तुम्ही यांना घराच्या बाहेर राहायला सांगताय ना, ते अत्यंत चुकीचं आहे. ही तीच माणसं आहेत ज्यांनी मला मायेनं प्रेमानं जपलंय, सांभाळलंय. मला जेव्हा तुमचे गुंड माझा जीव घ्यायला आले होते ना, तेव्हा ह्याच माणसांनी त्यांच्या जीवावर उदार होऊन माझा जीव वाचवलाय. खऱ्या मनाची खरी माणसं आहेत ही, तुमच्या अगदी विरोधी स्वभावाची. यांच्या सावलीला जरी कोणी गेलं ना, तरी याद राखा, आणि काहीही झालं ना तरी मी त्यांना एकटं सोडणार नाही. मी कायम त्यांच्या बरोबर राहीन. हे माझं दुसरं कुटुंब आहे. छोटे मालक, तुम्ही असं काही बोलू नका. मालकांची आणि आमची बरोबरी कधीच होऊ शकत नाही. उगाच असं काही बोलून आम्हाला जाणू नका हो. आम्ही काय आधी पण तिथंच राहत होतो. त्यात आम्हाला अपमान काही वाटत नाही. पण तुम्ही मनाला लावून घेऊ नका. आमच्या मुक्तानं हे जे काही केलं. आई अण्णा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आपल्या घराला काही होऊन देणार नाही. आणि त्यासाठी मला हे घर सोडावं लागलं तरी चालेल. मला तुझा त्याग मान्य आहे मुक्ता. तू लढ. आणि आज आपण माझ्या रूम मध्ये नसलो ना तरी इथे ह्या चौकात एकत्र असू. आपल्याला अजून काय पाहिजे? झालं असेल तर निघा. चला निघा, आपापल्या कामाला लागा. चला. आई, लेकराचा सांभाळ कर. रात्रभर संबळ वाजवायचा आहे तिला. तूच शक्ती दे, तूच बळ दे. तुम्ही निघा. आणि हो, सकाळी या. हरलेल्या मुलीला कायमची घरी घेऊन जायला. आई अण्णा, जा तुम्ही. जा. तुम्ही पण जा. मुक्ता, काळजी करू नका. सगळं ठीक होईल. तुम्हाला वाटत असेल तुम्ही जिंकणार आहात, पण कर्म नावाची एक गोष्ट असते जी आज तुम्हाला नक्की आडवी येणार आहे. बघू कोणाचं कर्म आडवं येते ते. आता हा विचार कर, तुझ्या आई वडिलांचं घर गेलंय, रस्त्यावर आलेत ते. तुझंही घर जाणार, तुलाही घराबाहेर पडावं लागणार. याच्या आधी तू कुठलं कर्म केलं होतंस त्याचा जरा विचार कर. रात्रभर संबळ वाजवणं सोपं नाही. अवघड आहे. अवघड काय, अशक्य. आई, अण्णा,
बघा मला माफ करा, इथे जे घडलं ना मी ते तुम्हाला सांगितलं नाही. ज्या दिवशी मुक्ता या घरात आली म्हणजे तिचा गृहप्रवेश झाला तेव्हापासून खूप काही घडलं इथे. तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्हाला खूप टेन्शन आलं असतं. मला माहित होतं हे एवढं सोपं नाहीये. अण्णा, मुक्तताईला आपल्या घरी परत घेऊन जायचं का? नाही रे बाळा, आता इथून पुढचा प्रवास या दोघांच्या आणि देवी आईच्या हातात. उचल संबळ, वाजव. खरं तर रात्रभर संबळ वाजवून स्वतःला सिद्ध करण्याची संधी गेल्या म्हणजे नवरात्रामध्ये मिळाली होती. जोपर्यंत आम्हाला आमच्या कामाचे पैसे मिळत नाही तोपर्यंत इथं या ठिकाणी मी संबळ वाजवत राहणार. तेव्हा नाही वाजवून दाखवू शकलेस, आता आले ती संधी. रात्रभर संबळ वाजवून दाखवच. बघूया तुझ्यात किती दम आहे ते. वाजव. हो जाओ, शुरू.